शौर्य आणि समृद्धीचा विजयादशमी उत्सव देशभरात साजरा। दिल्लीत रावण दहनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींची उपस्थिती। पाकिस्तानने पुन्हा आगळी केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील। भुज लष्करी तळावरती जवानांसोबत शस्त्रपूजन केल्यावरती संरक्षण मंत्र्यांनी दिला इशारा। सरसंघचालक मोहन भागवत यांनी 100व्या विजयादशमी उत्सवाच्या भाषणात भारतीयांचं संघटन करत अराजकतेपासून सावधगिरीचा इशारा देत स्वदेशीच्या अंगीकाराचा केला पुरस्कार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समरसतेचा मार्गच संघामध्ये प्रत्यक्षात अवलंबला जातो। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघाच्या कार्यक्रमात प्रतिपादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेत देशामध्ये धम्मक्रांती आणली। दीक्षाभूमी इथल्या 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकर समितीच्या अध्यक्षांचे गौरवोद्गार। मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकल्यावरती सरकारच्या भ्रष्ट कारभारावरती श्वेतपत्रिका आणणार। पक्ष मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घोषणा। सरकारवर केली कडाडून टीका। आमचं स्थगिती सरकार नाही तर प्रगती सरकार आहे असं सांगत राज्यातल्या विकास कामांचे एकनाथ शिंदे यांनी दिले दाखले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा खर्च उचलण्याची केली घोषणा। उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे दमलेल्या बाबाची कहाणी असल्याची टीका करत मराठी माणूसच ठाकरेंना अद्दल घडवेल, आशिष शेलार यांचा पलटवार। बीड जिल्ह्यात जातीय राजकारणामुळे निर्माण झालेल्या जातीपातीच्या भिंती नष्ट केल्या पाहिजेत। भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचं आवाहन। आणि अहमदाबाद क्रिकेट कसोटीत वेस्ट इंडिजला अवघ्या 162 धावात गुंडाळल्यावरती भारत दिवस अखेर 2 बाद 121 असा सुस्थितीत। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्र